राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून नव्या वादाला तोंड फुटले। पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलै रोजी कायदेशीर नोटीस बजावत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया ही पक्ष घटनेविरोधात झाल्याचा दावा केलाय। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करून नव्याने घेण्याची मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे। या नोटीसीला 15 दिवसात उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे। यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। अपने राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ बॉम्बे के अधिवेशन में, ये पार्टी के रेगुलेशन के खिलाफ है। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं होगी और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते। ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया हुआ है। मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसार त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी